बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक येऊ लागलेले आहेत। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने दोन्ही शिवसेनेचे आज मुंबईमध्ये मेळावे होणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, ही रात्रीची दृश्य आहेत। मुंबईतल्या कुलाबा इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी पुष्पांजली अर्पण करत त्यांना अभिवादन केलेलं आहे। काल रात्री आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिलेली आपण ही दृश्य पाहतोय। यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते। खासदार अनिल देसाई, त्याचबरोबर विनायक राऊत सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। किशोरी पेडणेकर आहेत। अनेक महत्त्वाचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। कुलाबामधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहण्यात आली। बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री कुलाब्यामधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला ही पुष्पांजली अर्पण करण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी कुलाब्या इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। अंधेरीमध्ये ठाकरेंची सभा आहे आणि त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। ऊर्जा आणि शक्ती देणारा आजचा दिवस असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। तर बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी किशोरी पेडणेकरांनी केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल कुलाबा इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली। आज अंधेरीमध्ये सभा होणार होती आणि त्या सभेच्या आधी ही पुष्पांजली अर्पण करण्यात आली। ही दृश्य आपण पाहतोय। कुलाबा इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जात होता। ही रात्रीची दृश्य आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी पुष्पांजली अर्पण केली आणि त्यानंतर हा पुष्पहार त्यांना अर्पण करण्यात आला। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। तर महत्त्वाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते। अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना अभिवादन करण्यात आलं।